नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। अकोला डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर अकोला महानगर में भव्य मिलनों का आयोजन किया जा रहा है। ये आयोजन लॉर्ड बुद्ध फाउंडेशन वंदना संघ अकोला तथा सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिति के संयुक्त तत्वाधान में किया जा रहा है। इस संबंध में आयोजित पत्रकार परिषद में जानकारी देते हुए बताया गया है कि 14 अप्रैल को सुबह 9 बजे अग्रसेन भवन चौक वसंत देसाई स्टेडियम में त्रिशरण पंचशील कार्यक्रम आयोजित होगा। इसके बाद सुबह 10 बजे स्कूली विद्यार्थियों के लिए भाषण प्रतियोगिता का आयोजन किया जाएगा, जिसमें कक्षा 1 से 7वीं और 8वीं से 12वीं तक के विद्यार्थी भाग लेंगे। विजेताओं को नगद पुरस्कार प्रदान किया जाएगा। दोपहर 1 बजे भीम गीतों का विशेष कार्यक्रम आयोजित किया जाएगा, जिसमें प्रसिद्ध भीमशाही देवीदास सावदेकर और उनका दल अपनी प्रस्तुति देंगे। शाम 5 बजे अग्रसेन चौक स्टेशन रोड से भव्य मिलनोक निकाली जाएगी, जिसमें आकर्षक झांकियां और सामाजिक संदेशों से सुसज्जित दिखावे शामिल रहेंगे। ये मिलनोक अकोट स्टैंड, मानिक टॉकीज, तिलक रोड, सिटी कोतवाली, गांधी चौक, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर खुले नाट्यगृह, नवीन बस स्टैंड मार्ग से होते हुए अशोक वाटिका पहुंचेगी, जहां इसका भव्य समापन किया जाएगा। इस आयोजन में विभिन्न सामाजिक संस्थाएं, संगठन, राजनीतिक नेता और नागरिक बड़ी संख्या में शामिल होंगे। आयोजकों ने सभी प्रोग्रामी संस्थाओं, संगठनों और आम नागरिकों से इस मिलनोक में अधिक से अधिक संख्या में सहभागी होने का आह्वान किया है। रिपोर्ट गजानन वानखडे, जेकेएन हिंदी न्यूज, अकोला। आदर सन्मान अर्पण करावा आणि आपली या जीवनाची जी जबाबदारी आहे ती निर्वहन करावी असं मी सर्वांना आवाहन करतो। मिरवणुकी सगळ्या 14 एप्रिलला निघतातच, परंतु आपल्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आणि विशेषता काय आहे? आपल्या मिरवणुकीमध्ये अकोला जिल्ह्याच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये महत्त्वाची बाब अशी आहे, यामध्ये लेझिम पथक असणार आहे। बाबासाहेबांचे जे कार्य झालेले आहे त्या कार्याचा प्रत्येक चित्र जे आहे, रेखाचित्र आणि त्याचे बॅनर बनवून ते प्रत्येक गाडीवर आणि वाहनावर ते चिपकवले जातील आणि लोकांपर्यंत जे त्याच्यापर्यंत पोहोचतील त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचले जातील, हे त्याचं खासियत आहे। बाबासाहेब फक्त बुद्धांनाच कळले पाहिजे असं नाही, तर समस्त भारतीयांना कळले पाहिजे, याच्यासाठी आपले काय प्रयत्न आहे? यासाठी जे सार्वजनिक आयोजन आहे, सार्वजनिक आयोजन म्हणजे बाबासाहेबांनी सर्व जणांसाठी कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्या सर्व जणांनी सार्वजनिक जयंती उत्सव साजरा केला पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती हा या देशाचा उत्सवच आहे, तो प्रत्येकानं साजरा केला पाहिजे। कारण या देशाला ज्या व्यक्तीने संविधान लिहून त्याला या देशाला अर्पण केलं आणि सर्व प्रकारच्या जे यंत्रणा आहेत त्या संविधानाच्या अंतर्गत चालतात, त्यामुळे सर्वांनी बाबासाहेबांची जयंती ही सार्वजनिकरित्या येऊन त्याच्यात सहभागी होऊन नोंदवली पाहिजे। नमस्कार, मी अनिल शिंदे, जिल्हाध्यक्ष बारामतीदार महासंघ। सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीच्या वतीनं जो कार्यक्रम 14 एप्रिलला राबविण्यात येणार आहे, तो कार्यक्रम खरंच स्तुत्य आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक वंचितासाठी जी लढाई उभी केलेली आहे आणि जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक वंचिताला मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जगण्याचा जो अधिकार त्यांनी दिलेला आहे, त्यासाठी या देशातल्या, राज्यातल्या नव्हे देशातल्या संपूर्ण ओबीसींनी एकत्र येऊन ही सार्वजनिक जयंती साजरी केलीच पाहिजे। मी याबद्दल काय मत आहे? गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्या जयंतीच्या दिवशी अकोला शहरामधून मिरवणूक निघत नव्हती। लॉर्ड बुद्ध फाउंडेशन वंदना संघाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एकत्रित येऊन निर्णय घेतला की अकोला शहरामधून बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक मिरवणूक त्या ठिकाणी निघली पाहिजे आणि म्हणून प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधीची आम्ही भेट घेतली। त्यानंतर बारामतीदार महासंघाचे अध्यक्ष अनिल शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा करून सर्व समाजाच्या प्रतिनिधींना आम्ही भेटलो, त्या सर्वांना मिरवणुकीमध्ये येण्याचं आम्ही आवाहन केलं, विनंती केली आणि त्यांनी सर्वांनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्यामुळे आम्ही त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ। वैशिष्ट्य हे आहे की या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्व समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत। एक प्रघात असा झालेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे। आम्ही ते एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित न राहता बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजासाठी आहे, त्यांनी सर्व समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि म्हणून सर्व
ओबीसी मायक्रो ओबीसी आणि इतर समाजाच्या सर्व संघटनांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन 14 एप्रिलला 5 वाजता आम्ही अग्रसेन चौकीतून ते मोठ्या प्रमाणामध्ये ती मिरवणूक त्या ठिकाणी काढणार आहोत आणि त्यासाठी मिरवणुकीचं ज्यांच्या नेतृत्वात निघणार आहे असं सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीची आम्ही स्थापना केली आणि त्या समितीचा अध्यक्ष या नात्याने गुरुलाल दाडे सर्व समाजातील नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या 14 एप्रिलला जास्तीत जास्त संख्येने त्या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती करतो. ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए